नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली आहे मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, उत्तर रेल्वे भरती निघालेली आहे 2025 कडून नॉर्थर्न रेल्वे रिक्वायरमेंट. ओके. अपेंटिशिप्स करता इथे वेकेन्सी असणार आहे उत्तर रेल्वेकडून. अपेंटिशिपसाठी इथं टोटल ऑफ जी वेकेन्सी निघालेली आहे 4116 पदांसाठी ती वेकेन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार 10वी पास प्लस ITI झालेलं पाहिजे, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडी फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता स्किल इंडियाकडून इथं दिलेलं नोटिफिकेशन आलेली आहे, जे की रेल्वेज रिक्रुटमेंट सेल्सकडून इथं वॅकेन्सी असणार आहे. नॉर्थर्न रेल्वे लाजपत नगर नवी दिल्ली करून. ओके. वेबसाईट लिंक दिलेली आहे याची RRC NR ऑर्गनायझेशन्स कडून तो फॉर्म भरायचा आहे ORG करून. ओके. नोटिफिकेशन दिले RRC NR 5 नंबरची नोटिफिकेशन 2025 साठी 18/11/2025 ला नोटिफिकेशन आलेली आहे. एंगेजमेंट असणारे अपेंटिशिप्स करता 4116 पदांसाठी वेकेन्सी झालेली आहे सुरुवात. ओके. ऑनलाईन याच्यामध्ये ऍप्लिकेशन दिलेले आहे, जो की इन्व्हाइट आपल्याला इलिजिबल कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे अपेंटिशिप्स करिता. ओके. ज्यासाठी आपल्याला रूल्स वगैरे दिलेले अपेंटिशिप्सची तर 1961 चा रूल. ओके. डिव्हिजन आपल्याला युनिट्स, वर्कशॉप अँड नॉर्थ रेल्वे कडून इथं ट्रेनिंग बद्दल इथं माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. आता 1 वर्षाची आपल्याला ट्रेनिंग पिरियड याच्यामध्ये असतो. अपेंटिशिपमध्ये चांगली पॉझिटिव्हिटी आहे. नंतर रेल्वेमध्ये परमनंट जागा निघल्या की आपल्याला याच्यात पहिली संधी भेटत असते. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी प्लीज रीड ऑल introductions for notifications carefully and ensure that you are eligible apply for the before filling application form online. ओके. तर ऍप्लिकेशन फॉर्म चांगलं वाचून घ्यायचा आहे, तरच आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. कॅन्डिडेटसाठी इथं दिलेली ॲडव्हर्टाइज इंटरेस्टेड सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे मस्ट बिफोर फॉर द क्लोजिंग डेट फॉर पॉसिबल. याच्याकडे लॉग ऑन दिलेल्या वेबसाईट करून आपल्याला RRC अकाउंट याच्याकडे हेवी लोड जे दिलेला इंटरनेट आपल्याला पाहिजे आहे, वेबसाईट वगैरे चालली पाहिजे. असं जाम ड्युरिंग ते लास्ट तारखेपर्यंत जाम पण चालू शकते वेबसाईट. ओके. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या असं सांगण्यात आलेलं आहे. जी की याची इम्पॉर्टंट डेट्स दिली आलेली आहे ह्याच्यामध्ये, जी की ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले 25/11/2025 पासून चालू होणार आहे. 25/11/2025 पासून चालू होणार आहे. ओके. आजची तारीख आता 20 तारीख आहे, अजून आपल्याला टाइम आहे 5 दिवस. ओके. मग त्याच्यानंतर लास्ट डेट असणारी फॉर्म भरण्याची 24/12/2025 पर्यंत आपण फॉर्म पण भरू शकतो. याच्यामध्ये दिलेलं आपल्याला डिस्प्ले मेरिट लिस्ट दिलेलं आहे फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे. याच्यामध्ये डिटेल व ट्रेड दिलेली आहे डिटेलबद्दल, जे की इथं डिव्हिजन वर्कशॉप वाईज नंबर ऑफ ऍप्लिकेशन जे असणार आहे फॉर आपल्याला ट्रेनिंग दिलेली आहे अपेंटिशिप्स करता. चांगली फॉर्च्युनिटी आहे. SC ST OBC PWD एक सर्व्हिसमॅनला इथं चांगली फॉर्च्युनिटी बघायला मिळतात. ओके. आता याच्यामध्ये आपण आता पुढे गेल्यानंतर कॅन्डिडेटसाठी इथं दिलेलं आहे, जे की आपल्याला अवेलेबल ट्रेड जे असतात त्या स्लॉटनुसार आपल्याला याच्यात अपेंटिशिप करता वॅकेन्सी भेटत असते. ITI ट्रेड पाहिजे आहे याच्यामध्ये आपल्याला. ओके. युनिटनुसार. ओके. याच्यामध्ये दिलेले आपल्याला ट्रेनिंग दिलेलं आहे, याच्यामध्ये नोटिफाईड दिलेलं आहे, जे की कॅन्डिडेटसाठी आहे. हॅज बीन आपल्याला क्लस्टर्स वगैरे दिलेला स्लॉट दिलेला आहे याच्यामध्ये नोटिफाईडसाठी. ओके. इन केस आपल्याला ऍप्लिकेशन फॉर दिलेलं आहे. रिजेक्टेड फॉर्मबद्दल इथं माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. त्यानंतर कॅन्डिडेटला इथे संपूर्ण हे वाचून घ्यायचे, छोटी मोठी माहिती दिलेली आहे, जी की एका पोस्टसाठी आपण अप्लाय एकच पोस्ट ते एकच फॉर्म भरायचा आहे, जास्त फॉर्म भरायचे नाहीत. आपले फॉर्म रिजेक्ट होणार आहे. जो शेवटचा फॉर्म असेल तो इथं कॅरी धरला जातो, लक्ष असू द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण नोट दिलेली आहे, जी की आपल्याला नंबर ऑफ ट्रेनिंग दिलेला आहे, स्लॉट्स वगैरे दिले, नोटिफिकेशन प्रोव्हिजन सेम PWD वगैरे यांच्यासाठी नोटिफिकेशन बद्दल माहिती दिलेली आहे युनिटनुसार. ओके. चिल्ड्रन्स बद्दल माहिती दिलेली आहे, वाचून घ्यायची एवढं. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे, जे की आपले कम्प्लिटेड पाहिजे 18/11/2025 पर्यंत. याच्यामध्ये दिलेलं आहे 10वी पास पाहिजे आपण. त्याच्यानंतर 10+2 सिस्टम 10वी प्लस ITI झालेलं असेल, 50% पाहिजे 10वी मध्ये पण आणि ITI मध्ये पण, तर आपण अप्लाय करू शकतो NCVT SCVT सर्टिफिकेशन गव्हर्नमेंटचं. याच्यामध्ये कॅन्डिडेटसाठी तर ऑलरेडी फॉर पास फॉर द प्रेसेंट दिलेलं आहे. क्वालिफिकेशन, डेट ऑफ इश्यू, नोटिफिकेशन, ऍप्लिकेशन्स अँड SSC मॅट्रिफिकेशन, 10 स्टँडर्ड अँड रिझल्ट दिलेला आहे आपल्याला. डेट ऑफ नोटिफिकेशन अँड इलिजिबल कॅन्डिडेटसाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला एज लिमिट दिलेलं आहे क्लोजिंग डेट पर्यंत 24/12/2025 पर्यंत फॉर्म आपण भरू शकतो.
आपल्याला 15 वर्षाच्या वरती ते 24 वर्षापर्यंत आपली एज लिमिट पाहिजे आहे. एज लिमिट काउंटिंग डेट असणार आहे 24/12/2025. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे अपर एज लिमिट 5 वर्षाची सूट असणार आहे एससी कॅन्डिडेटला, 3 वर्षाची सूट असणार आहे ओबीसी कॅन्डिडेटला. ओके. पीडब्ल्यूडीला 10 वर्षाची सूट असते, जी की कॅटेगरीनुसार दिली जाते. ओके. याची माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर एक सर्टिफिकेट लागणार आपल्याला एससी एसटीचं. आपण जर फॉर्म भरत असाल कोट्यामधून तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेशन आणि कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला लागत असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाइमला. याच्यामध्ये कॅन्डिडेटसाठी तर संपूर्ण माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही वाचू शकता. एक सर्व्हिसमॅन्स वगैरे आर्म फोर्सच्या बद्दल माहिती दिलेली आहे. ओके. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बद्दल माहिती दिलेली आहे. ओके. ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे नॉन रिपेंटेबल ₹100 असणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन आपल्याला फीस जी असणार ₹100 आपल्याला पे करायची ऑनलाईन पद्धतीने. ओके. RRCच्या वेबसाईटवरून आपल्याला डिमांड वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फी पे करून घ्यायची आहे. एससी एसटी पीडब्ल्यूडीला कोणत्या महिलांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन असणार आहे आपल्याला. एंगेजमेंटनुसार स्क्रीनिंग आपल्याला घेतली जाणार आहे. विवाह घेतला जाणार आहे. इंटरव्ह्यू त्यानुसार सिलेक्शन आपलं केलं जाईल. सिलेक्शन जे आहे याच्यामध्ये दिलेलं आहे अप्रेंटिसशिप दिलेलं आहे, मेरिट दिलेलं आहे, टेकिंग दिलेलं आहे, पर्सेंटेज आपल्याला मार्क्स दिलेले आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप बहुत आपल्याला मॅट्रिफिकेशन टेस्ट स्टँडर्ड दिलेलं आहे विथ 15% मध्ये ITI एक्झामिनेशन दिलेली आहे. म्हणजे ITI एक्झामिनेशन झालेली पाहिजे. इन केस टू कॅन्डिडेट्स फॉर द सेम मार्क्स असणाऱ्या कॅन्डिडेटसाठी आपल्याला ओल्डर प्रेफरन्स दिलेला आहे. डेट ऑफ बर्थ ऑल्सो सेम आपल्याला पास पाहिजे आहे. मॅट्रिफिकेशन एक्झामिनेशन असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे क्लस्टर कम्युनिटी वाईज आपल्याला इथं नंबर ऑफ स्लॉट दिलेला आहे डिपेंडिंग पर्सेंटेज. कॅन्डिडेटसाठी SSC मेट्रिफिकेशन 10th क्लास वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे. CGPA बद्दल माहिती दिलेली आहे. ओरिजिनल मार्कशीट्स आणि डॉक्युमेंटेशन लागणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे कॅल्क्युलेशन मार्क्स आपल्याला करून घ्यायचे 10वी-12वी मध्ये जे मार्क्स येते त्याच्या 10वी वाल्यांसाठी दिलेलं आहे. कॅन्डिडेटला इथं संपूर्ण माहिती दिलेली RRC कडून रेंज वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये ऑल आपल्याला ओके 100 मार्क्स बद्दल मेथड मल्टिपल फॅक्टर आपल्याला करायचं आहे. ओके. NCVT CVT सर्टिफिकेशन लागणार आहे. ITIचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मेडिकल फिटनेस आणि फिजिकल स्टँडर्ड्स आपल्याला चेकआउट केले जाणार आहे. ओके. याच्यामध्ये ओके ते एक पॅरिग्राफ दिलेला आहे. त्यानंतर आता इथे दिलेली आहे PWD साठी आपल्याला कोण कोण अप्लाय करू शकतो. ज्याच्यामध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक्स अँड पेंटर्स जनरल कारपेंटरसाठी अप्लाय करू शकतो आपण आपल्या PWD मध्ये. AC मेकॅनिकल वाले अप्लाय मेकॅनिकल मोटर डिझेल वाले अप्लाय करू शकता PWD मध्ये. ओके. या ट्रेड दिलेलं आहे, विजिबिलिटी दिलेली माहिती दिलेली आहे, वाचून घ्यायचे आपण. ॲग्रीमेंट ट्रेनिंग असणार आहे आपल्याला. याच्यामध्ये स्टायपंड वगैरे आपल्याला भेटत असतो. 1 वर्षाची ट्रेनिंग असते. आपल्याला ॲग्रीमेंट करून घ्यावं लागतं. एकदा तुम्ही ट्रेनिंगमध्ये फॉर्म भरला नंतर तुम्ही ट्रेनिंग सोडली नंतर तुम्हाला कोणत्याही अप्रेंटिसशिपमध्ये भाग घेता येत नाही. अप्रेंटिसशिपची अशी असते एकदा केली जाते तुम्ही ते पूर्ण करा का नको करा. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येते. ओके. म्हणजे आपण एकदा रेडी करून घ्यायची चांगलं सविस्तरपणे. ओके. त्यानंतर सेल्फ अटेस्टेड मार्कशीट्स वगैरे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला संपूर्ण माहिती डॉक्युमेंट ओरिजिनल लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दी एज्युकेशन क्वालिफिकेशन मार्कशीट, ITI सर्टिफिकेशन, NCVT सर्टिफिकेशन, एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन, फिटनेस सर्टिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला लागणार आहेत. लँग्वेज बॅरियर सर्टिफिकेट हिंदी इंग्लिश लँग्वेजचं ते पण लागणार आहे. आता याच्यामध्ये दिलेली संपूर्ण एकदम माहिती स्टेप बाय स्टेप. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन रिजेक्टेड होऊ शकता. रिजेक्टेडची माहिती दिलेली आहे आपल्याला. ओके. ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला संपूर्ण फॉर्म व्यवस्थितपणे भरायचा आहे. ओके. 10वी-12वी जे पण आपलं झालं असेल ITI त्याचे पर्सेंटेज वगैरे संपूर्ण सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ, सिग्नेचर सगळं अपलोड करायचं आहे. काही आपली चूक न होता जी साईज सांगितली त्या साईजमध्ये अपलोड करायचं आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता. कॉल करायचे टाईम असणार आहे 9:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही याच्यामध्ये कॉल करू शकता. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले इथं क्लिक करायचं आहे एंगेजमेंट अप्रेंटिसशिप ऑनलाईन फॉर्मवर क्लिक करायचं. इन्फॉर्मेशन कॅन्डिडेट्स प्लीज RRC वेबसाईटवर दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर कॅन्डिडेटला याच्यामध्ये दिलेलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नेम आपलं फादर नेम अँड आपल्याला कम्युनिटी कॅटेगरी, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ हे संपूर्ण माहिती सक्सेसफुल फिल करायची आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेसवर आपल्याला मोबाईल नंबर SMS भेटून जातो. ओके. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. पुन्हा लॉग इन करून आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरायचा आहे. पेमेंट फीस भरायची आहे. नंतर पेमेंट फीसची पण
प्रिंटआउट काढून घ्यायची आणि ॲप्लिकेशनची पण प्रिंटआउट काढून घ्यायची, जे की आपल्याकडे प्रूफ म्हणून असतात. ओके. आता फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये. ओके. लेफ्ट वगैरे असेल ते पण अपलोड करून घ्या. त्या साईज वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती. ओके. टेक अ प्रिंट आपल्याला घेऊन घ्यायच्या, दोघं तिघं प्रिंट आपल्याला काढून घ्यायचे जितके फॉर्म भरलेला आहे. इन्शुअर फॉर अपलोड ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. 10-20 मार्कशीट्स वगैरे अपलोड करायचं आहे. त्यानंतर 10-20 मार्कशीट्स वगैरे झाल्यानंतर ITIचे मार्कशीट्स अपलोड करायचे आहे. NCT सर्टिफिकेशन अपलोड करायचे. SC ST OBC असेल तर कॅटेगरी सर्टिफिकेशन आपल्याला अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे फास्ट फास्ट वॉर्निंग वगैरे दिलेली आहे. संपूर्ण माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. आता डिव्हिजननुसार तुम्हाला स्लॉट बघायचा असेल तर याच्यामध्ये स्लॉट दिलेला आहे, जे की तुम्ही बघू शकता. 2025-26चा क्लस्टर लखनौसाठी इथं दिलेले आहे. आता LKO डिव्हिजनमध्ये तुम्हाला टोटल ऑफ 422 वॅकेन्सी बघायला मिळतात. ओके. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपले ट्रेड वाचून घ्यायचे आहे. सेम ट्रेड असणार आहे, कमी जास्त असतील. त्यानंतर AMV LKO लखनौसाठी याच्यामध्ये आपल्याला टोटल ऑफ 374 सीट्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर ब्राइज वर्कशॉप CB एल्कोईला याच्यामध्ये टोटल ऑफ बघायला मिळतात आपल्याला 43 स्लॉट बघायला मिळतात. ओके. यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला रोलिंग स्टॉक वर्कशॉप लोको कोरिंग पर CB एल्कोईसाठी आपल्याला एक 333 वॅकेन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर सेम त्याच पोझिशनमध्ये टोटल 225 वॅकेन्सी बघायला मिळतात. ओके. आता टोटल आपण दिलेले आहे वॅकेन्सी ग्रँड 1397 पदांसाठी इथं वॅकेन्सी निघालेली आहे या डिव्हिजनमध्ये फक्त. ओके. त्याच्यानंतर आता डिव्हिजन चेंज होऊन आपल्याला क्लस्टर दिल्लीसाठी. ओके. याच्यामध्ये पण आपल्याला टोटल आपल्याला दिलेली संपूर्ण माहिती क्लस्टर दिल्लीमध्ये स्लॉटचे नाव आहे. याच्यामध्ये टोटल ऑफ आपल्याला जी वॅकेन्सी निघाली ग्रँड याच्यामध्ये आपल्याला 1137 वॅकेन्सी बघायला मिळतात. ओके. त्यानंतर पुढे गेल्यानंतर क्लस्टर फिरोजापूरसाठीच्या वॅकेन्सी निघालेली आहे. याच्यामध्ये टोटल ग्रँड दिलेले आहे सेक्शननुसार. याच्यामध्ये आपल्याला टोटल 632 वॅकेन्सी बघायला मिळतात. त्यानंतर असणार आपल्याला क्लस्टर अंबालासाठी डिव्हिजनला टोटल आपण बघायला गेले तर याच्यामध्ये आपल्याला टोटल ग्रँड जो दिलेला आहे 934 वॅकेन्सी बघायला मिळतात. क्लस्टर मोरादाबादसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे टोटल ऑफ 16 वॅकेन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके. अशा पद्धतीने ही नोटिफिकेशन आलेली आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. याचे फॉर्म चालू होणार आहे 25/11/2025 पासून तर 24/12/2025 पर्यंत. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल WhatsAppवर शेअर करून देईल. जाऊन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. काय डाऊट असेल तर कधी डाऊट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली साठी नवीन जॉब वर असतो. अशाच नवीन जॉब वॉचिंगसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.